दोनही संघांच्या संघनायकांना एक सूचना आहे बघा, आपले 12वे खेळाडू जर असतील तर ते कृपया इथे पाठवून द्या. आता काही खेळाडूंची नाव माहीत आहेत, काही खेळाडूंची नाव माहीत नाही, त्यामुळे जर आपले 12वे खेळाडू असतील तर पाठवून द्या इकडे. टीम गावातलेच आहेत आम्हाला माहिती आहे, आता प्रत्येकाचं नाव आमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे, त्यामुळे विनंती असेल आपल्याला की मला वाटतं 12वे खेळाडू असतील तुमच्याकडे ते पाठवून द्या प्लीज. मॅच क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला पुरंदर वॉरियर्स आणि थोपटेवाडी फायटर्स या दोन टीम मध्ये आपण पाहतोय चौथी मॅच सुरू होते. आणि जशी मॅच सुरू होईल तसा पुढे एकदा आवाजात बदल करूयात आणि यानंतर मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात अमर यादव सरांना. या सर स्वागत आहे. आल्याड जेजुरी पल्याड सोनुरी मधून वाहते करा, आल्याड जेजुरी पल्याड सोनुरी मधून वाहते करा, करेकाठचा पुरंदर जणू शिवशाहीचा तुरा. या पुरंदरच्या मातीमध्ये आपण पाहतोय आज पिंपरे खुर्द या गावामध्ये आपण पाहतोय विशेष टूर्नामेंट. आज एक विशेष हाप आपण पाहतोय. गाव चॅम्पियन अर्थात गावातले 8 ते 9 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. अगदी आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांचा मोठा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. त्यामुळे आज मात्र या स्पर्धेची उंची अधिक वाढलेली आहे. जेवढी मजा गावाजले येते त्याहून कित्येक पटीने जास्त मजा ही गाव चॅम्पियन लेत असते.
खेळाडू सोबत चेंडू सोबत बाउंड्रीच्या पलीकडे. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय थोपटेवाडी फायटर्स हा संघ फलंदाजी करतोय, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पुरंदर वॉरियर्स हा संघ मैदानच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. गावातील अनेक संघ मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय उद्योजक अक्षय गायकवाड यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. आज खास रत्नागिरीहून आलेत, चिपळूणमधून आले. चिपळूणमध्ये चार्टर्ड प्लेन आपण पाहतो त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बॉल आकाशामध्ये आपण पाहतोय, एक टप्पा घेऊन सुसाट फरार होईल चौकार. अगदी थोडक्यात षटकार वाचला, किंबहुना 2 पावलं. धावफलकावरती जाऊया. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोपटेवाडी फायटर संघाची आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी, प्रभावित करणारी सुंदर फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघतो. 10 धावांपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. एक चांगला स्टार्ट म्हणू शकतो आपण इकडे. हे बेहतर प्रयास था. बॉलिंग ट्रॅकवरती केतनला मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 त्याच्या हातामध्ये दिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक मोठा फटका, किंवा 2 चौकार आले. दरम्यान आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट कॅच. कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्ञानेश्वर इज द मॅन. त्यामध्ये देखील शॉट चांगला, फिल्डर वाह कमालीचं क्षेत्ररक्षण, गुड स्टॉप. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, अतिशय सुंदर. ज्ञानेश्वर बाबू आज चमकला इकडे. आज आपण पाहतोय अगदी अबाल वृद्धांपासून करतात बरेचसे. आज जर घरी गेले, घरच्यांना कळलं कपडे मळून आलाय, तर पहिल्यांदा बायको त्या शिव्या खाव्या लागतील. 17 क्रमांक जर्सी खतरा ठरला प्रतिस्पर्धी संघासाठी. आणि अर्थात हा जर्सी क्रमांक कुणाचा आहे तर येस, इज इट राईट आन्सर. अँड ऑल्सो ऋषभ पंत. व्हाईट बॉल आपण पाहतोय. धावफलक पुढे गेलाय 18 वरती, सॉरी 12 वरती गेलाय. 17चा विचार करत होतो आपण, त्यामुळे पुढे एक जोडला गेला. पॉइंट पुन्हा आपण पाहतोय व्हाईट बॉल. अवंतरची धाव पुन्हा एकदा बघायला मिळते. अवंतरच्या धावांवरती तुम्हाला कंट्रोल करावाच लागेल. 2023च्या दरम्यान आपण पाहतो IPL मध्ये महेंद्रसिंग धोनीने एक पत्रकारांच्या मुलाखतीमध्ये कमेंटमेंट केली, अशी केली होती की जर तुम्हाला बॉलर्सला त्यांना सूचना केली होती, जर तुम्हाला अधिकाधिक व्हाईट बॉल टाकायचे असतील तर तुम्हाला दुसऱ्या कॅप्टनच्या हाताखाली खेळायची तयारी ठेवा. आता महेंद्रसिंग धोनी असं का म्हटलं, कॅप्टन्सी सोडवायपर्यंत तो जाड झाला होता, कारण की त्याला माहिती होतं की एका धावेची महत्व, एका धावेचं व्हॅल्यू काय आहे. एक धाव जर अवांतर गेली, एका अवांतर धावेनं बघता बघता 5-6 अवांतर धावा होतात, आणि त्यात 5-6 धावा शेवटच्या षटकामध्ये खूप मोठ्या वाटायला लागतात. दुसरं षटक, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पुन्हा मात्र बघायचं आहे कव्हर ड्राईव्ह आपण बघतो.
त्या दरम्यान पॉइंट स्क्वेअर कट केला होता, एक सिंगल. किरण थोपटे यांना आपण पाहतोय पाठीमागे क्षेत्ररक्षण करताना हँडग्लोव्स घालून आलेत. महेंद्रसिंग धोनीचे हँडग्लोव्स त्यांनी आणलेत आणि त्यांचा भाऊ बॉलिंग करतोय. भाऊ आज कमाल करतायत. धावफलकावरती जाऊयात, एक नजर टाकूयात. 15 पर्यंत धावफलक गेला, एक बॉल राहिलाय. केतन या षटकामध्ये कोणतेही मोठे स्ट्रोक येऊ दिले नाहीयेत, पण अवंतच्या धावा त्यांनी 2 खर्च केल्यात. असं असलं देखील एक चांगली कामगिरी. इनसाइड आउट खेळाय, स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक तयार, झेल घेण्याची संधी, टिपला सुंदर झेल आणि याच सोबत आपण पाहतोय केतनला मिळतंय आणखीन एक यश या षटकामध्ये. तर पुरंदर वॉरियर्स संघाला आणखीन एक यश. थोपटेवाडी फायटर्सचा आणखीन एक बुरुज कोसळला इकडे. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकानंतर थोपटेवाडी फायटर्स रिच ॲट द 15 रन्स. 15 धावा धावफलकावरती आहेत, पण 2 महत्वाचे गडी त्यांनी गमावलेले आहेत. हाय स्कोरिंगची मॅच बघण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. आज दिवसभरामध्ये हाय स्कोरिंगची मॅच बघायला मिळाली नाहीये. सकाळी सत्रामध्ये अगदी पहिली मॅच 20 धावांची, त्याच्यानंतर दुसरी मॅचचा स्कोर काही अंशी वाढला होता, 30 पर्यंत पोहोचला होता. त्याच्यानंतर तिसरी मॅच माझ्या मते 46 धावा झाले होते तिसऱ्या मॅच मध्ये, आणि आता या मॅच मध्ये कदाचित 46 पेक्षा पुढचा टप्पा गाठला जाऊ शकतो, पण अजूनपर्यंत तशी सिच्युएशन नाहीये. पहिली मॅच 20 धावांची, दुसरी मॅच 30, त्याच्यानंतर 46, म्हणजे चढता क्रम आहे धावफलकाचा. आणि फिल्डिंग टीम मध्ये आपण पाहतो IT इंजिनियरची खूप मोठी संख्या बघायला मिळतो, खूप मोठा भरणा आहे. कम्प्युटर स्पेशलिस्ट हे खेळाडू आहेत, परंतु मैदानी गेम मध्ये ते स्पेशलिस्ट आहेत हे त्यांना दाखवून देण्याची ही संधी आहे. हम किसी से कम नाहीये, प्रत्येक क्षेत्रात आम्ही मास्टर आहोत. ही डबल बघायचा शॉट चांगला अटेम्प्ट केलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलला अडवलं, एक सिंगल येईल. फेकी व्यवस्थित आहे. आपण पाहतो फिल्डिंग टीम मध्ये आपण पाहतो की नक्कीच पुरंदर वॉरियर्स संघामध्ये आयटी मध्ये काम करणारे खेळाडू जास्त आहेत आणि बॅटिंग टीम मध्ये ITI वाले जास्त आहेत. बॉल चांगला आहे, सुंदर चेंडू आपण पाहतोय. ITI वर्सेस IT असा एक सामना म्हणू शकतो आपण इकडे. आता बघायचं इकडे कोण किस्प है भारी. खर तर कोणतंच काम कमी नसतं, आज कोणतंच काम कमी नसतं. आपण एखाद्या कामावरून एखाद्याची योग्यता ठरू शकत नाही किंवा महानता ठरू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वैज्ञानिक शास्त्रज्ञ खूप महान, पण त्यांच्यापेक्षा माझ्या मते मी म्हणेल की तुलना आपण करू शकत नाही कोणाशी. शेतकरी सुद्धा तेवढाच महान आहे. शेतकऱ्यांवरती आपली अर्थव्यवस्था बरीचशी डिपेंड आहे. जर बघा शेतकऱ्यांकडे पैसा नाही आला तर तो छोट्या छोट्या रिटेलर्सकडे जाणार नाही, छोट्या छोट्या रिटेलर्सकडे नाही गेला तर मोठ्या होलसेलरकडे जाणार नाही, मोठ्या होलसेलरकडे नाही गेला तर तो बिझनेसमॅन कंपन्या चालणार नाहीत, आणि कंपन्या नाही चालल्या तर मग शास्त्रज्ञांना देखील स्कोप कमी राहतो. म्हणजे प्रत्येक काम, प्रत्येक छोटा घटक हा खूप महत्वाचा आहे. प्रत्येक छोटा घटक खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण त्याच्या कामाच्या फॅकल्टीवरून त्याची योग्यता नाही ठरू शकत. प्रत्येक जण इथे महान आहे, प्रत्येक जण शूरवीर आहे, प्रत्येक जण काही ना काही स्पेशल आहे, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये बेस्ट असतो. अल्बर्ट आइन्स्टाईन ज्याचा बुद्ध्यांक खूप जास्त होता. वाह, खूप चांगलं फील्ड मैदानच्या आतमध्ये बघायला मिळालं. धावेसाठी धाव आणि यानंतर बघायचंय काय, डालना चाहते ते काशी में गेंद गई वाशी में. पण चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर चांगला बघायला मिळाला. 3 धावा आल्या आताच्या. केतन थोपटेंनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं.
धावपलकावरती जाऊयात आपण आता, नजर मारूयात. 20 धावा धावपलकावरती आहेत. आपण चर्चा करत होतो कामाच्या योग्यतेबाबत. प्रत्येक जण स्पेशल असतो. अल्बर्ट आइन्स्टाईन एका व्याख्यानामध्ये असं म्हणतो की तुम्ही माशाला जर झाडावरती चढवण्याचा प्रयत्न करत असाल तर तो मासा कधीच झाडावरती चढू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की तो मासा मूर्खच आहे, पण त्याच्यामधली जी योग्यता तुम्हाला जर ओळखता आली तर मासा खूप जास्त स्पेशल आहे हे आपल्याला समजतं नंतर पाण्यामध्ये. फक्त ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याची तुम्हाला वापर करता आला पाहिजे. ज्या क्रिकेटच्या टीममध्ये सुद्धा वापर का आला पाहिजे. माशांकडून आदर्श घ्यायचा असेल तर पोहण्यामध्ये ते सगळ्यात बेस्ट आहेत. आणि एखादा जर माशांकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल तर माशांसारखी चव कशालाच नाही. नॉनव्हेज प्रेमींना फक्त माशांकडे नजर फक्त माशा म्हटल्यानंतर बाकी आपल्याला काही दिसत नाही. धावपलकावरती जाऊयात. आतापर्यंत 20 धावा. तीन षटकानंतर आपण पाहतो थुपटेवाडी फायटर्स पोहोचला 20 धावांवरती. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू शेवटचे. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज केतन, ज्याने यापूर्वी एक षटक टाकलंय. चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी त्याची बघायला मिळाली. ओहो, यावेळेला पायांचा शॉट बघायला मिळाला. बॅटने ट्राय केला होता पण पायानं अचानक बॉल पलीकडे गेला. पायानं बॉल मारायचं परमिशन नसते, पण बॉल पायांना लागून पलीकडे गेल्यामुळे ते म्हणजे अनाहूतपणे ती गोष्ट घडली. या दरम्यान आपण पाहतो नक्कीच एक सिंगल बघायला मिळाली. धावपलक पुढे गेला. आता आपण बघतो की कधी कधी अवांतरच्या धाव्यांबद्दल आपण चर्चा करूयात. अवांतरचे धावे आपण बघतो की 22 लेग 22 आणि त्याच्यानंतर एक आपण बघतो की एक छोटा नियम आहे. छोटा नियम त्याच्यामध्ये असा आहे, इनसाइड आउट स्ट्रोक चांगला आहे आणि ओहो वाह व्हॉट अ फील्ड. एकदा होऊन जातो जोरदार टाळ्या. द प्रेझेन्स ऑफ माइंड. जेल घेतला, बॅलन्स ओळखला. बॅलन्स आपण बघतो खरं तर बाउंड्री लाईनकडे पाऊल पडत होता, पण त्यावेळेस मात्र बॉल आतमध्ये टाकलाय. वाह. आणि त्या खेळाडूचं नाव काय? गणेश थोपटे, IT इंजिनियर. उगाच IT मध्ये नाही घेतलं. आणि त्याचे सख्खे बंधू पलीकडे धनंजय थोपटे, गणेश धनंजय. वाह, काय नाव आहेत आई बापांनी काय ठेवलेत. नावाप्रमाणे सुंदर काम केलं या दोघांनी किंवा एकानं. जबरदस्त क्षेत्ररक्षण. इंटरनॅशनल मॅच मध्ये ज्या मोमेंट बघायला मिळतात ना, अगदी ती मोमेंट. दोन धावा त्याच्या फक्त. जबरदस्त फील्ड. जर आवडलं असेल क्षेत्ररक्षण तर होऊन जाऊ द्यात. गणेश थोपटेसाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रभावित, अतिशय उत्कृष्ट. इंटरनॅशनल मॅच मध्ये जो खेळ बघायला मिळतो ना, अगदी तसंच. इथे बघायचंय शॉट चांगला आहे. या दरम्यान एक सिंगल बघायला मिळेल. आणि पुरंदर वॉरियर्स या संघामध्ये आपण पाहतोय तीन बंधू आहेत. सख्खे आहेत का? 3 सख्खे बंधू आहेत. 3 सख्खे बंधू आपण पाहतो इथे बघायला मिळतील. ज्यावेळेस भाऊ भाऊ एकत्र येतात त्यावेळेस आपण बघतो की खरं तर रामायण घडतं. आणि भाऊ विखुरले जातात त्यावेळेस महाभारत घडतं. भावाने एकत्र राहायचं असतं, भाऊ भाऊ एकत्र असलं तर प्रगती होते. आज समाजामध्ये आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये एक कुटुंब पद्धत होती. व्हाईट बॉल आपण पाहतो एक कुटुंब पद्धत होती, ती आपली संस्कृती होती. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की जसं जसं सुनांचं महत्व घरामध्ये वाढत चाललं तसं तसं घरं फुटायला लागली. हायफाय सोना आल्या, शिक्षित सोना आल्या. मग कुठेतरी प्रश्न असा पडतो की शिक्षण खरंच चांगलं आहे का? शिक्षण नक्कीच चांगलं आहे, पण संस्कृतीचं माझ्या मते नक्कीच शिक्षणाचं याच्यामध्ये कोणता मॅटर करत नाही. आपण पाश्चात्य संस्कृती जी आपल्याकडे बिंबवली जाते ना, त्या पाश्चात्य संस्कृती विभक्त कुटुंब पद्धती आज कुठेतरी आपल्या संस्कृतीवरती अटॅक करते आणि त्याच्यामुळेच आपली संस्कृती धोक्यामध्ये. त्याच्यामध्ये शिक्षणाचा काही रोल नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय जेल टिपला गेलाय आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद.
मैदानच्या आतमध्ये जाऊया. धावपलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत आहेत 25 धावा. 4 षटकानंतर 25 धावा धावपलकावरती. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय प्रगतशील शेतकरी सन्माननीय प्रगतशील बागायतदार आणि त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक सन्माननीय धनंजय गायकवाड यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. हिरालाल थोपटे आणि फौजी आहेत ते देशाची सेवा करतायत. ओहो फौजींचा पत्ता केलाय कट. फौजींना फक्त अटॅक करायचं माहिती, डिफेन्स करायचं याला कळलं नाही इकडे. तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगलं काम करता, एखाद्या ठिकाणी तुम्ही बेटर आहात म्हणजे प्रत्येक ठिकाणी बेटर नाही होत आहेत माणसाला. काय माणसं असतात ऑलराऊंडर. खेळाचं वर्णन खूप छान पद्धतीने करतो बरं का. धावपलकावरती जाऊयात आपण आता. 25 पर्यंत धावपलक आतापर्यंत गेलेला आहे. 4 षटकानंतर 25 आल्यात. नवीन बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आता बघायला मिळेल. किरण आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो नक्कीच आता तुपटेवाडी फायटर संघासाठी आता आशेचा किरण बनू शकतो, कारण की आतापर्यंत धावपलक मागे सरकलाय. मोठा धावपलक येणं गरजेचं आहे. ओहो चांगला बॉल, पहिला बॉल सुंदर आहे. पण किरण मात्र आपण पाहतोय तुपटेवाडी फायटर संघाच्या प्रत्येक फायटरला इथे थांबवण्याच्या मानसिकतेनेच मैदानच्या आतमध्ये उतरलाय. पहिला बॉल सुंदर टाकलाय, पहिल्या बॉलवरती रोखलाय. अड स्ट्राईक आपण बघतोय. अड स्ट्राईक आपण पाहतो नक्कीच. गौरवला आपण पाहतोय. पुढे एकदा चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. लेग स्टिकला पकडून टाकलाय. बॅटरचा माइंडसेट तुम्ही बघा, त्याचं पोझिशन बघा की किंवा प्रत्येक बॉल मागे पाठवेल असं वाटतं, पण तुमची बॉलवरती नजर पाहिजे. नजर खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे पंचांकडे दाद मागितली आहे आणि या दरम्यान बॅटरनं स्वतःहून मैदान सोडले. वाह चांगली गोष्ट आहे. हा प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. आज आपण बघितलं हा बॅटर बराच वेळ मैदानच्या आतमध्ये उभा होता, पण बॉलवरती नजर नाही. शॉट जरी चांगले असले, स्ट्रोक जरी चांगले असले तरी नजर खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये तुमची नजर तेवढीच परफेक्ट असणं गरजेचं आहे. मानवी डोळा आपण बघतो 564 मेगापिक्सलचा असतो. अशा प्रकारचा कॅमेरा आतापर्यंत वैज्ञानिकांना बनवता आलेला नाहीये. नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश खरात. एके शॉट चांगला आहे. वा पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं खोदून काढला बॉलला. चांगलं फील्ड मागे केतन. ओहो डिरेक्ट हिट. वा वेल थ्रो बघायला मिळाला. केतनचं टाळ्या वाजून स्वागत करूयात. किंवा केतन आता पण 3 विकेट्स घेतल्यात. जेवढं महत्वाचं योगदान केतनचं आहे तेवढंच महत्वाचं योगदान त्या बॉलरचं सुद्धा आहे. कारण की का सांगतो, त्याने मध्ये हात गाठला नाही म्हणून. कारण की पहिल्यांदा आपण बघितलं त्या बॉलरनं आपण बघितलं बॉलला पकडण्यासाठी हात पुढे केला होता, बॉलचा अँगल ओळखला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की बॉलला व्यवस्थित स्टंप वरती येऊन दिलं. एक चांगल्या प्रकारचा बॉन्ड आहे आणि बॉन्ड का असणार नाही. हा बॉन्ड फक्त क्रिकेटमधला बॉन्ड नाहीये, तर हे 2 बंधू आहेत. एक ही खून के 2 खिलाडी है, 2 जिस्म और 1 जान. नाव काय अथर्व थोपटेंना विनंती असेल आपण मंचावरती या. आबासाहेबांचे चिरंजीव, भरताबांचे चिरंजीव. पुन्हा बॅटची याची आहे का. यस यस यस. आणि विकेट किपरचं पाठीमागे अतिशय सुंदर काम.
प्रभावित करणारी विकेट किपिंगचं कौशल्य नवीन खेळाडू आलाय मैदानच्या आतमध्ये. राहुल आलाय. खरं तर खुश झालाय राहुल. बॅटिंग भेटली त्याला शेवटच्या क्षणी. गावामध्ये असं बघा, अशा टुर्नामेंटला बॅटिंग भेटलीच पाहिजे. कधीतरी एक खेळाडू असतात, मी म्हणेल सगळ्यांना बॅटिंग भेटली पाहिजे, पण त्यासाठी आपल्याला माझ्यावरती सगळ्यांच्या विकेट यायला पाहिजेत. 2-2 3-3 काय बॉल खेळून. चांगला शॉट आपण बघतो. राहुलला चांगलं आक्रमण केलं. एक सिंगल आली आहे. राहुलला पकडतोय का नॉन स्ट्राईकचा बॅटर? कोण किती बोलतोय? तिसरी झाली की चौथी होईल. राहुल शेट पळा. राहुल शेट दमले. 2 आले 2. खर तर अर्धी कंप्लीट झाली, ते नॉन स्ट्राईकच्या काढून पूर्ण केली होती, पण राहुल आबा थोडीशी 28 झालेत. 29 टू विन. तुपटेवाडी फायटर संघाने 28 पर्यंत मजल मारलेली आहे. आता 29 पर्यंत त्यांना जायचंय. चला, अधिकचा वेळ न घेता नक्कीच सूचना असतील तुपटेवाडी फायटर संघाला. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या.
चला आपण जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा आपण पाहतो नक्कीच पुरण असेल कृपया आपण गणेश सर इकडच्या बाजूला थांबा. विनंती आहे बॉल लागेल वगैरे एखादा बॉलर थांबा बॅट्समन नाही अजून ध्यान पाहिजे असो ठीक आहे चला खोद आणि गणेश सर पलीकडे थांबा. नपलकावरती जाऊयात. पहिल्याच विकेट बघायला मिळाली. शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करून या मंतड शून्य सर्व काय शोधू सर्व काय. त्यावेळेला आपण पाहतो डिफेन्स बघायला मिळाला. केतन माझ्या मते आलाय एक चांगला डिसिजन केतनचा. विशेषतः यापूर्वीच्या चेंडूवरती तुमच्या जर मोठ्या बॅटरची विकेट गेली आहे तर नवीन येणाऱ्या बॅटरने माझ्या मते डिफेन्सच करावा पहिल्या बॉलला. कारण की असं म्हणतात की वेल बिगिन इज अ हाफ डन. एक छोटीशी चांगली झालेली सुरुवात तुमचं युद्ध अर्ध जिंकल्याचं जमा असते. त्यामुळे चांगली सुरुवात करण्यावरती जास्त फोकस करावा. याला बघायचं आहे गणेशच्या बॅटमधून फटका सुंदर आलाय. बॉल वेगात पोहोचलाय सीमारेषेच्या दिशेनं आणि इथे आलाय चौकार. प्रेक्षकांना विनंती उठा तिथून. चला बॉल आपल्याकडे येत असताना कृपया विनंती आपण उठायच्या तिथून. तुमच्याकडे बॉल येत असताना उठायचे विनंती असणार आहे. इथे चौकार धावपलक पुढे गेलाय. धावपलकावरती आपण पाहतोय पंजा अर्थात 5 धाव धावपलकावरती आहेत. चांगला शॉट गणेशच्या माध्यमातून आपण बघतोय. आयटी वर्सेस आयटीआयचा पुन्हा एकदा रड संग्राम. आता पॉवर दाखवून द्यायची आयटीआयची. कम बॅक करून दाखवावं लागेल. ओहो बॉल आकाशात आहे आणि गणेश डेंजर झोनला आहे. अहो ज्याच्या नावातच गणेश आहे त्याच्यावरती विघ्न येईल का अवघड आहे. गणेश अर्थात गणपती बाप्पाचं हे रूप आणि गणपती बाप्पाची आपण आराधना करतो की विघ्न येऊच नाही यासाठी. एक सिंगल गणेश मात्र आपण पाहतो इथे डोक्यातून पालंबाल बचावलाय. पण इथे दीपकची मेहनत किंवा ज्ञानेश कुदळेची मेहनत थोडीशी व्यर्थ ठरली आहे. मेहनत कधीच व्यर्थ ठरत नसते. पण इथे एक चांगला डॉट बॉल. या दरम्यान आपण पाहतोय मिड विकेटकडे चेंडू पाठवण्याचा प्रयत्न. एक सिंगल. एका सिंगल सोबत षटक संपतं. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकानंतर पुरंदर वॉरियर्स संघ पोहोचलाय 7 धावांवरती. आता पुरंदर आपण पाहतोय खरं तर जेवढं नाव ब्रँडेड तेवढा इतिहास देखील या मातीचा खूप मोठा आहे. पहिल्या षटकानंतर 7 आल्यात बरोबर ना. 29 विन आहे. नवीन गोलंदाज मैदानच्या आतमध्ये. 24 चेंडूमध्ये 22 धावांची अजून देखील गरज आहे. रणजित तोपटे आपण पाहतोय नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुरंदर वॉरियर्स हा संघ आता विजयासाठी स्ट्रगल करतोय.
खरं तर पुरंदरचा इतिहास खूप मोठा आहे. यावेळेला बघायचंय पुन्हा एकदा षडंपूल करण्याचा प्रयत्न, केतन झालाय बाद, आणखीन एक धक्का. रणजितनं पहिल्या चेंडूवरती युद्ध जिंकलंय आणि एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. अगदी दोन्ही षटकांचा पहिला चेंडू हा विकेट टेकर ठरलाय. पुरंदर या नावाच्या आपण इतिहासाची आपण चर्चा करूयात. आपण या पुरंदरच्या मातीमध्ये जन्मलो, खरं तर आपण स्वर्गामध्ये जन्मलोय. का जन्मलोय स्वर्गामध्ये? आपण स्वर्गामध्ये का जन्मलोय हे केवळ म्हणण्याची गोष्ट नाहीये, हा खरे ही रियालिटी आहे. इंद्रदेवाने आपण बघतो की या भूमीमध्ये वास्तव्य केलंय आणि पुरंदरचं जुनं नाव इंद्रदेवाने वास्तव्य केल्यामुळे इंद्रनील पर्वत असं देखील म्हटलं जायचं. आणि म्हणूनच आपल्या या पुरंदरच्या भूमीमध्ये आपण स्वर्गामध्ये आहोत. फक्त म्हणण्यासारखंच नाही तर रिअल स्वर्गामध्ये आहोत. कारण फक्त इंद्रदेवाने वास्तव्य केलं म्हणून आपण स्वर्गामध्ये नाही. पुरंदरचा इतिहास आपण बघतो. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर किल्ला आणि हा पट्टा पण बघतो की पाण्याखाली आहे. म्हणजे बागायतदार, सगळे बागायतदार, म्हणजे पाण्याचं कसलं टेन्शन आहे, सगळे हॅपीनेस इकडे आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक खेळाडू बाद होतोय. पुरंदर ऑडियन्स संघाला झटका बसलाय, पण पुरंदरकरांनी घाबरायचं टेन्शन नाही. पुरंदर म्हटलं की वीरांची ईश्वरांची भूमी. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर किल्ला. बिवडीमध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक त्यांचं जन्मस्थळ. ज्यांनी स्त्री शिक्षणाची बीज रोवली, आणि स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, ते महात्मा ज्योतिराव फुले आपल्या पुरंदरमधील खानवडीचे ते होते. त्याच्यानंतर जेजुरीचे शाहीर सगनभाऊ ते देखील आपण पाहतो की खूप चांगले फेमस लोकप्रिय होते. त्याच्यानंतर आपण पाहतो की होनाजी बाळा हे भूपाळी गायक व लेखक आपल्याच पुरंदर मधले. पुरंदरचा इतिहास सांगावं तेवढा कमी आहे, बोलावं तेवढा कमी आहे. आज आपण पाहतो चेन्नई सुपर किंग संघाचा कॅप्टन कोण आहे तर आपल्याच पुरंदर मधला खेळाडू आहे, बारगाव मेमानेचा ऋतुराज गायकवाड. त्याच्यानंतर तुम्ही जेजुरीच्या जवळपास गेला तर मावडी कप या गावामध्ये आपण पाहतो की खूप मोठा स्टार आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये, साऊथ मूवी मध्ये आपण बघतो की शिवाजीराव गायकवाड आता कुणाला माहित नसेल, पण रजनीकांत म्हणलं की सगळ्यांच्या समोर तो चेहरा उपलब्ध. हो, या दरम्यान आपण पाहतो सुंदर चौकार नवपल पुढे गेलाय. नवपलकावरती 11 धावा. प्रत्येक धावेचा इतिहास आहे. 11 तारखेला काय घडलं होतं? 11 तारखेला 11व्या महिन्यामध्ये 2011 साली 11 वाजून 11 मिनिटांनी 11 सेकंदांनी दक्षिण आफ्रिका संघाला 111 धावांची गरज होती अगेन्स्ट टू ऑस्ट्रेलिया. हा एक योगायोग घडून आला होता. ही रिअल घटना आहे, वास्तविक घटना आहे. धावपलकावरती जाऊयात. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण बघतोय. 11 धावांवरती धावपलक. या दरम्यान बघतो स्क्वेअर कट केलाय. या दरम्यान एक सिंगल बघायला मिळेल. एका सिंगल सोबत धावपलक पुढे 12 वरती येतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आपण बघितलं गोलंदाज रणजित थोपटेनं विकेट्स घेतल्यात. तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती सिंगल. 12 पर्यंत धावपलक पोहोचला. 20 चेंडू 17 धावांची गरज. गणेश वर्सेस रणजित. पुन्हा एकदा चांगला बॉल, सुंदर बॉल आहे. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न आहे. अपील करण्याचे 2 प्रकार असतात. पहिलं अपील असतं पंचांवरती दबाव निर्माण करणे आणि दुसरं अपील असतं वास्तवदर्शी घटना घडल्यानंतर त्यासाठी दाद मागण्यासाठी. 19 मध्ये 17 अजून देखील मॅच ऑन आहे. व्हाईट बॉलला फॉलो जरी केलं असलं, बॅटर शफल जरी झालेला असला तरी देखील आपण पाहतो की गाईडलाईनच्या देखील बॉल बाहेरून गेला. व्हाईट लाईनच्या नंतर सेकंड लाईन जी असते ते आपण बघतो की गाईडलाईन असते आणि त्याच्यानंतर आउटर लाईन असते, किंबहुना त्याला आपण गाईडलाईन देखील म्हणू शकतो. काही ठिकाणी ती गाईडलाईनच आउटर लाईन असते. बॉल अडवत असताना क्षेत्ररक्षक पुढे चांगला इफर्ट होता पण चौकार आलाय. धावपलक पुढे गेला. शेवटच्या चेंडूवरती आलेला एक मोठा आणि देखणा आला
17 पर्यंत धावफलक गेलाय, 18 मध्ये 12 पाहिजेत आता. षटक क्रमांक 2चा खेळ संपला गेला आणि थुपटेवाडी फायटर संघानं आतापर्यंत 2 षटकामध्ये 17 खर्च केल्यात. आता इथून पुढे त्यांना जिंकण्यासाठी खतरा आहे. 18 बॉलमध्ये 12 धावा डिपेंड होतील का? नक्कीच होऊ शकतात. मी 12 बॉलमध्ये 6 धावा डिपेंड होताना बघितल्यात. 12 बॉलमध्ये 6. संयुक्त जयंती चषक उरुळी कांचनमध्ये एक स्पर्धा चालू होती आणि DC11 वालचंदनगर हा संघ क्षेत्ररक्षण करत होता. गावाची मॅच होती आणि त्या संघानं 12 बॉलमध्ये 6 धावा वाचवून दाखवल्या होत्या आणि विशेषतः तो सामना त्यांनी 3 धावांनी जिंकला होता. 3 धावांनी तो सामना त्यांनी जिंकला होता. सेकंड लास्ट ओव्हर मेडन गेली. त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये बॉलरनं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. क्रिकेटमध्ये अशक्य अशी वाटणारी गोष्ट नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त आत्मविश्वासानं पुढे जाणं गरजेचं आहे. आत्मविश्वासानं लढत राहणं गरजेचं आहे. आत्मविश्वासानं पेटणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे धाडस असेल, चांगले एफर्ट्स असतील, तुम्ही लढत असाल आणि जर तुम्ही पेटला तर मग तुमची एनर्जी हाय होते, एनर्जीला बूस्ट मिळतो आणि तुमचा प्रतिकार हा अधिक तिखट बनतो. त्यामुळे पेटणं खूप महत्वाचं आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी पेटणं खूप महत्वाचं आहे. 18 बॉल 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ज्ञानेश कुडे पुन्हा एकदा बघायला मिळतोय. ओव्हर द विकेट राईट आर्म पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय फटका देखील आहे. संदीपनं केली कमाल आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या दिशेनं. सनसनाटी चौकार. या चौकारासोबत धावफलक पुढे गेलाय 21 पर्यंत. 17 चेंडू 8 धावांची गरज. शेवटच्या 7 धावांची गरज. रिव्हर्ससाठी प्रयत्न चांगला आहे. शॉट देखील आहे. वा सुंदर फटका. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे बॉल, त्यामुळे कमी वेगाने सीमारेषेकडे धावतोय. 2 आल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी धावांची धाव. गणेश डेंजर 2 कडे. ओहो नॉन स्ट्राईकला थ्रो केला असता तर पर्यंत आउट होऊ शकला असता. पण बाहेरून आपण त्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. आतमध्ये गेल्यानंतर अवघड असतं. बाहेरून मी म्हणू शकतो 6 चेंडूवरती मी 6 षटकार मारेन, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यामुळे गोष्टी जमणार आहेत का? नाही जमणार आहेत. बोलणं सोपं असतं. बोलणं सोपं असतं कारण की त्या पोझिशनला बॅटरला समजत असतं काय करावं किंवा त्या खेळाडूनं त्यांच्या मनाने ते उत्कृष्ट प्रयत्न त्यांनी केलेला असतो. बाहेरून गोष्टी सांगणं खूप सोप्या आहेत. पुढे एकदा आपण पाहतोय चांगला ज्या पॅटर्न आपण पाहतो की तर 1 रन काढला. संदीप माझ्या मते खूप चांगलं क्रिकेट तो खेळतोय. चांगलं क्रिकेट का खेळतोय? त्याने डिफेन्स केला, त्यानं फक्त प्लेड केला तर चांगलं क्रिकेट का खेळतोय? तर माझ्या मते तो खरंच खूप चांगला आहे. कारण की बॉल जास्त शिल्लक आहे, धावा कमी आहेत. त्यावेळेस मात्र आपण पाहतो की सिंगल डबल्स काढून मॅच मोकळी करणं खूप महत्वाचं असतं आणि एखाद्या मोठ्या फटक्यानं तुम्ही डावाला संपवू शकता. पण चांगलं फील्ड आपण पाहतो शेवटच्या क्षणी आणि तो फिल्डर आपण पाहतो हिरालाल थोपटे. आर्मी का बंदा है, भागने में तेज है, चीते जैसा है और रुकना जानता नहीं है खिलाड़ी. धावफलक वरती जाऊयात. 1 शिल्लक राहिलाय. 28 झाल्यात. मॅच टाय झाली आहे पण अजून 1 धाव विजयासाठी गरजेची आहे. 12 बॉलमध्ये 1. राहुल आपण पाहतोय
या भागातला एक फेमस खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आला. मॅच जिंकणं अवघड आहे. 12 मध्ये 1. बघा फेमस खेळाडू आहे, फेमस कामगिरी केली आहे पहिल्याच बॉलवरती. नो बॉल टाकलाय. आणि त्या 30 मिनिटांचा ब्रेक राहील, त्याच्यानंतर मॅच आपल्याला पुन्हा स्टार्ट करायचे आहेत. 30 मिनिटांचा ब्रेक.